मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी 4 चेंडू 20 धावा म्हणजे शेवटच्या टप्प्यावर आले आणि कमी चेंडूमध्ये धावांचं भरीव योगदान त्यांच्या वतीनं दिलं गेलं आणि त्याचमुळे कौशल ठरतायत मॅन ऑफ द मॅच. आपण याचे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण कौशलला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू. तर सन्माननीय शमीलजी पाटील यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कौशलला देणार आहोत. कौशल आणि हर्षल हे दोन फलंदाज तर मधल्या फळीतील स्ट्रॉंग बॅटर्स म्हणून आता ओळखले जाऊ लागतील. कारण मागच्या सामन्यामध्ये हर्षल खेळला, या सामन्यात सुद्धा हर्षल खेळला, पण कौशलने खूप कमी चेंडूंमध्ये चांगल्या स्ट्राईक रेटने धावांची मदत दिली. जवळपास 20 धावा कौशलच्या वतीनं मिळाल्या टीम पाटील 30-30 जलसारला. त्याचमुळे शमीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत कौशलला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. कॉंग्रॅच्युलेशन कौशल. कौशल, ही फिलिंग खूप महत्त्वाची असते कारण 6 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये कमी चेंडू मिळणं आणि त्यावर जास्तीत जास्त धावा आपण आपल्या संघासाठी देणं आणि देखील जेव्हा संघ अडचणीत असताना, तर नक्कीच हा अनुभव फलंदाजी करताना कसा राहिला आहे? ठीक आहे. तसा मी मॅच स्कोअर टीममध्ये खेळताना पण मधल्या फळीमध्येच खेळतो, बॅटिंग करतो. जेव्हा संघ अडचणी असतो तेव्हा मी खेळतो. टीमबद्दल काय सांगशील? कारण टीमवर देखील तुमचा परफॉर्मन्स अवलंबून असतो. जर तुमची टीम तुम्हाला सहकार्य करणारी ठरली तर तुमचा खेळ अजून चांगला होतो. हो, हा नक्कीच होतो. तर ऑल द बेस्ट. आपण उद्यासाठी क्वालिफाय झालेला आहात. अभिनंदन पाटील 30-30 जलसार. आपण हा 7वा संघ ठरलेला आहात सफाळ प्रीमियर लीगच्या प्रायमरी स्टेजच्या. अजून एक संघ पुढे जाणार आहे, एक जागा शिल्लक आहे सुपर 8ची आणि ती जागा आपण शोधणार आहोतच. पण आता पुढचा सामना चालू होतोय तो देखील असेल डू ऑर डायचा आणि पाहूया त्या सामन्यामध्ये नक्की घडतंय का. आपण 6 सीटर्स होस्ट या यूट्यूब वाहिनीवर आहोत, पाहतोय सफाळ प्रीमियर लीग सीझन 2. 4था दिवस आहे, चौथा सामना आणि जसा पहिला सुरू होईल पुन्हा एकदा आवाज ऐकूया. आडणे गावातून खूप चांगल्या पद्धतीने समालोचनाची धुरा ज्यांनी सांभाळली आणि एक चांगला प्रवास ज्यांचा आपण सातत्यानं पाहतो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, महाराष्ट्रातल्या नामवंत समालोचकांपैकी एक प्रमोजी शेडगे यांचा आवाज आपण पुढील डावामध्ये ऐकणार आहोत. धन्यवाद. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. थँक्यू.